नमस्कार मित्रांनो, आज आपण डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड पॉवर स्क्रूचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. पुढचा पॉवर स्क्रू जे चालू आहे आपला त्याचा दुसरा प्रॉब्लेम. अ डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड पॉवर स्क्रू ऑफ नॉमिनल डायमीटर 100 mm. नॉमिनल म्हणजे डीओ 100 mm डायमीटर. मेजर डायमीटर नॉमिनल डायमीटर म्हणजे डीओ. 12 mm is used to rise the load. Pitch of 12 mm is used to rise the load. पीच दिलेली आहे 12 mm. हा लोड किती दिलेला आहे 300 किलो न्यूटन म्हणजे 300 इंटू 10⁻³ न्यूटन. नंतर द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द स्क्रू थ्रेड इज 0.15. निग्लेक्ट कॉर्नर फ्रिक्शन. म्हणजे टी इज इक्वल टू T1 फक्त. टीसी घ्यायची गरज नाही. नंबर 1 टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. नंबर 2 इफिशियन्सी. व्हेरी इझी प्रॉब्लेम मित्रांनो. बघा सगळ्यात पहिले डी काढायचं. डीचा फॉर्म्युला काय डीओ मायनस पिच बाय 100 मायनस 12/2 किती येतं हे 94. हा 94 mm आलं. नंतर काय करायचं मित्रांनो. हा नंतर डी आल्यानंतर अल्फा काढायचं. व्हॉट द फॉर्म्युला ऑफ अल्फा टॅन इनव्हर्स 2 पिच बाय पाय डी. 2 पिच का घ्यायचं डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड आहे. डबल स्टार्ट असेल तर 2 पिच घ्यायचं. ट्रिपल स्टार्ट असेल तर 3 पिच घ्यायचं. अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 2 इंटू 12 डिवायडेड बाय 5 इंटू 94 ना बरोबर. 94 किती येतं बघा. नीट काढा अँगल किती येतं सांगा मला. टॅन इनव्हर्स किती येतं इनव्हर्स दाखव. 4.64 किती येतं अँगल 4.64. त्यात उत्तर क्रॉस चेक करा. 4.64. हा नंतर पाय इज इक्वल टू टॅन इनव्हर्स म्यू. टॅन इनव्हर्स म्यू. टॅन इनव्हर्स म्यू ची व्हॅल्यू किती आहे 0.15. 0.15 किती येतं हे 8.3. झालं. आता काय करायचंय टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लोड. एकदम सिंपल आहे. टी इज इक्वल टू T1 असतं कारण की टीसी दिलेलं नाही. टी इज इक्वल टू T1 डब्ल्यू टॅन अल्फा प्लस पाय इंटू डी बाय टू. डब्ल्यू किती आहे लोड दिलेला आहे 300 इंटू 10⁻³ टॅन नीट कॅल्क्युलेट करा फास्ट. 8.53 सॉरी 4.64 प्लस 8.53 डी किती आहे 94/2 किती येते सांगा फास्ट. टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द फास्ट सांगा. किती आलं 3.29 इंटू 10⁻6 टी येतं मित्रांनो. नंतर टॉर्क राईज झाल्यानंतर त्यांनी काय विचारलं इफिशियन्सी ऑफ स्क्रू. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी ऑफ स्क्रू. टॅन अल्फा अपॉन टॅन अल्फा प्लस पाय. वाटलंच तर पीओ बाय पी लिहून नंतर लिहू शकता तुम्ही जर तुम्हाला वाटायला मार्क कटते म्हणून. ते कटणार तर नाही. टॅन अल्फा किती आहे 4.64 डिवायडेड बाय टॅन 4.64 प्लस 8.53 इंटू 100 किती येतं किती येतं फास्ट 100 ने मल्टिप्लाय केलंस 34% झालं. समजलं ते झालं डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडचा प्रॉब्लेम.
समजलं सगळ्यांना? हा समर 23 ला आलेला आहे. हा नंतर बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. आता बघा मित्रांनो, an electric motor driven screw moves a nut moves a nut in a horizontal plane against the force of W, म्हणजे W दिलेलं आहे 100 इंटू 10⁻³ न्यूटन ऍट अ स्पीड ऑफ, म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे किंवा MM पर मिनिट, म्हणजे वेलॉसिटी दिलेली आहे 360 MM पर मिनिट. हा द स्क्रू हॅज पिच 8 mm, पिच 8 mm ऑन अ मेजर डायमीटर. हा मेजर डायमीटर दिलेलं आहे. मेजर डायमीटर म्हणजे DO 50 mm. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे 0.15. इस्टिमेट द पॉवर ऑफ द मोटर. फॉर्म्युला ऑफ पॉवर 2π×T/60, म्हणजे टी काढावं लागेल. बघा मित्रांनो, आपल्याला इथं एन पण दिलेलं नाही. एन दिलेलं आहे का? नाही. सगळ्यात पहिले तर आपण डी काढू. DO मायनस पिच बाय 2, 50 मायनस पिच किती आहे? 8/2, किती येतं हे? 46 mm. हा अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स पिच बाय पायडी. पिच बाय पायडी. पिच किती आहे? 8/पाय इंटू 46. नीट काढाय. अल्फा किती येतो सांगा. नंतर फाय काढायचं. टॅन इनवर्स म्यू. टॅन इनवर्स 0.15. सांगा अल्फा किती येतं? 3.16. नंतर फाय फाय किती येतं फर्स्ट सांगा. 8.53. बरोबर. 8.53. बघा मित्रांनो, इकडं टॉर्क तर भेटून जाते. टॉर्क काढून घ्यायचे. पॉवरला टॉर्क लागते. T इज इक्वल टू डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय, राईजच काढायचं, इंटू T/2. पॉवर विचारली, राईजच काढायचं. डब्ल्यू किती आहे? 100 इंटू 10⁻³ टॅन अल्फा किती आहे? 3.16 प्लस 8.53. टी किती आहे? 46 भागिले 2. किती येतं हे टी? टॉर्क रिक्वायर्ड टू राईज द लूप. म्हणजेच म्यू इज इक्वल टू टॅन फाय इज इक्वल टू म्यू नाही, फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू. बरोबर, तेच येते. लक्षात. हा ते बरोबर आहे. हा इकडे बघा कोएफिशियंट सर रे. हा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.15. बरोबर बरोबर आपलं बरोबर. हा किती आलं हे? टी किती आलं? 5 475.88 इंटू 10⁻³ न्यूटन MM. न्यूटन MM. न्यूटन MM. हा आता बघा मित्रांनो, आता तुम्हाला आपल्याला टॉर्क माहिती आहे. 2π×T/60 मध्ये एन माहित पाहिजे. एन माहित पाहिजे. एन काढायसाठी मित्रांनो नीट लक्ष द्या. हा एन काढायसाठी इथं जे व्ही दिलेलं आहे MM पर मिनिट भागिले पिचनी भागून घ्यायचं. तर हे बघा, आपल्याला आरपीएम म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट, फक्त पर मिनिट असतं. युनिट काय असतं? पर मिनिट. म्हणून जर 360 ला जर पिचनी भागितलं म्हणजे MM कॅन्सल होईल. उत्तर कशात येईल? फक्त पर मिनिट मध्ये. तर एन कसं काढायचं? 360 भागिले 8 पिच. हा किती येतं? 832. हा उरले 4 शून्य. 8×5 = 45. 45 आरपीएम. 45 आरपीएम. हा नंतर पॉवर इज इक्वल टू काय असतं? 2π×T/60. हा 2 इंटू पाय इंटू 45 इंटू 475.88 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 60.
किती आहे ती पॉवर? तास सांगा. 2.24 into 10 2.24 into 10 6. बरोबर आहे ना? वॅट म्हणजे 2.24 into 10 3 किलो वॅट. समजलं का सगळ्यांना? हं. कळालं? आलं लक्षात? नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. An electric motor driven for screw moves a nut in a horizontal plane against a force of 75 किलो न्यूटन. बघा रे, फोर्स किती दिलेला आहे? 75 किलो न्यूटन. 75 into 10 raised to power 3 न्यूटन. At a speed of 300 mm per minute. हा, the screw has single start square thread. पिच दिलेली आहे 6 mm. मेजर म्हणजे ड्यू. मीन डायमीटर जर म्हणलं तरच डायरेक्ट डी दिलं. जर मेजर म्हणलं तर ड्यू 40 mm. The coefficient of friction between the screw and thread is assumed as a 0.1. State whether the screw is self-locking or overhauling. Estimate the power of the motor. हे पहा सेल्फ लॉकिंग किंवा ओव्हरहॉलिंग कसं सांगू शकता? इफिशियन्सी काढून. जर इफिशियन्सी 50% पेक्षा कमी असली तर सेल्फ लॉकिंग, 50% पेक्षा जास्त असली तर ओव्हरहॉलिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण थिअरी घेतली. तर इकडे बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले तर काय करायचं? अल्फा काढायचं. अल्फासाठी डी काढावं लागेल. डी काय? डीओ मायनस पिच बाय 2. डीओ किती आहे? 40. पिच किती आहे? 6 भागिले 2. किती येतं हे? 37 एम. नंतर डी आल्यानंतर काय काढायचं? अल्फा काढायचं. अल्फा टॅन इनवर्स पिच अपॉन डी. पिच अपॉन पाय डी. सिंगल स्टार्टिंग. तसं तसं राहू द्यायचं. टॅन इनवर्स पिच किती आहे? 6 अपॉन पाय इंटू 37. किती येतं? 5 सांगा. फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स म्यू. टॅन इनवर्स 0.1. किती येतं हे? पहिलं 2.95. डी नंतर दुसरं 5.71. आता काय करायचं? पहिले टॉर्क काढू. टॉर्क नाही काढलं इफिशियन्सीवर डायरेक्ट पहिले सांगू शकता. इफिशियन्सीवरून सांगून द्या सेल्फ लॉकिंग का सेल्फ हॉलिंग. टॅन अल्फा अपॉन टॅन अल्फा प्लस 5 इंटू 100. टॅन अल्फा किती आहे? 2.95. टॅन अल्फा प्लस 5 किती आहे? 2.95 प्लस 5.71 इंटू 100. किती येतं सांगा फर्स्ट? किती? 33.83%. Since efficiency is less than 50%, a machine is self-lock. A screw is self-lock. हा, इकडे बघा. नंतर झालं. आता टॉर्क काढायची. पॉवर काढायसाठी T इज इक्वल टू W टॅन अल्फा प्लस 5 इंटू डी बाय. डब्ल्यू किती दिलेलं आहे? डब्ल्यू किती आहे रे? 75. 75 इंटू 10 to the power 3. टॅन अल्फा किती आहे? अल्फा 2.95 प्लस 5.71 इंटू
डी किती आलेलं आहे? 37 आहे ना? नाही 37. 37 भागिले 2 किती येतं टॉर्क? टॉर्क किती येते? नीट करा फास्ट. टॉर्क किती येते फास्ट सांगा. 211 पॉइंट इंटू 10 पॉवर 3 न्यूटन एम एम. हे मागच्या प्रॉब्लेम मध्ये 2 मिनिटं. सॉरी, मागच्या प्रॉब्लेम मध्ये पॉवर काढायला 2 मिनिट. इथं काय करायचं? चुकून इकडं हुकलो तर इकडं हुकलो. इथं काय करायचं? न्यूटन एम एम चं मीटर मध्ये घ्यायचं. लक्ष द्यायचं रे थोडं. हा, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? 2π×10⁻60. काल घेतलं होतं आपण बरोबर. हा, तुमचं पण लक्ष देतं का? 475.88 इंटू 10 पॉवर 3. हा, तर फक्त 475.88 घ्यायचं. इथं न्यूटन मीटर मध्ये घेत असते. ते म्हणून एवढं उत्तर आलं होतं आपलं. हा, 10⁻³ म्हणजेच 2.24 किलोवॅट. आलं लक्षात? हजार कमी होईल त्याच्यात. हा, हजार कमी होईल. मागच्या प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या हा ते. या प्रॉब्लेम मध्ये आता आलंय लक्षात. हा, आता एन कसं काढायचं? 300 भागिले पिच. 6×5 = 30. 50 RPM. मग पॉवर इज इक्वल टू 2π×10⁻60. 2 × पाय इंटू एन किती आहे? 50. टॉर्क किती आहे? 271 का 11 आहे ना? हे 211 पॉईंट आहे ना? 211.32 इंटू 10 पॉवर 3 घेऊ नका. तर न्यूटन मीटर मध्ये घ्यायचं. 60 किती येते पॉवर? किती येते पॉवर सांगा फास्ट. मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. अ वर्टिकल वर्टिकल टू स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड स्क्रू हा ऑफ 120 mm मीन डायमीटर. किंवा मीन डायमीटर म्हणजे डायरेक्ट डी दिलेलं आहे 120 mm. हा, अँड पिच दिलेली आहे 24 mm. पिच किती आहे? 24 mm. सपोर्ट अ वर्टिकल लोड ऑफ 20 किलो. लोड किती दिलेला आहे? 20 किलो. 20 इंटू 10⁻³ न्यूटन. The axial thrust on the screw is taken by the collar bearing. तेव्हा कॉलर बेरिंग बद्दल डाटा दिला तर टीसी काढावं लागणार एवढं लक्षात ठेवायचं. D1 300 mm. तर मग लगेच R1 काढून घ्यायचे. 300 भागिले 2 150 mm. तर अँड इनर डायमीटर किती आहे? D2 150 mm. R2 इन 75 mm. आलं. नंतर लगेच आर घेतलं तरी चालतं इथंच. R1 प्लस R2/2 हे लागणार आहे आपल्याला. 150 प्लस 75 भागिले 2 112.5. हा, तर आर आलं. आर आल्यानंतर काय करायचं? फाइंड द फोर्स रिक्वायर्ड ऍट द एंड ऑफ लिव्हर. बघा, लिव्हरला ताकद लावायला, लिव्हर फिरवायला किती फोर्स लागेल हे काढायचं. स्क्रूजॅकला लिव्हर असतं ना, तर लिव्हर फिरवायला किती फोर्स लागेल ते काढायचं आपल्याला. पी काढायचे. हा, नंतर 400 mm लॉंग त्याची लेंथ दिलेली आहे 400 mm लॉंग. तो जो लिव्हर आहे त्याची लेंथ दिलेली आहे 400 mm लॉंग. हा, तर इकडे बघा, इन ऑर्डर टू लिफ्ट द इन ऑर्डर टू लिफ्ट अँड लोअर द लोड म्हणजे दोन्ही मध्ये काढायचं. लिफ्ट मध्ये, राईज मध्ये पण आणि फॉल मध्ये पण. हा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन स्क्रू आणि नटचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे 0.18 आणि म्यू2 आहे 0.25. बघा, जसं चालू होतं तसं चालू द्यायचं. सगळ्यात पहिले काय करायचं? अल्फा काढायचं. अल्फा काय ना, आता इथे डायरेक्ट मीन डायमीटर दिलेलं आहे. टॅन इनव्हर्स 2 पिच बाय पाय. डबल स्टार्ट आहे ना? डबल स्टार्ट आहे ना? पिच किती आहे? 24 भागिले पाय इंटू 120 किती येतं हे? असं. किती?
इंटू 7.25 बरोबर आहे. अल्फा नंतर फाय बघा रे फाय म्हणजे पहिलं फाय घ्यायचं बरं टॅन इनवर्स म्यू वन हा टॅन इनवर्स म्यू वन किती 0.18 किती येतं हे हा सांगा 10 पॉईंट बरोबर ना 10.20 झालं नंतर काय करायचं आता काय करायचं टॉर्क रिक्वायर्ड टू राईज आणि लोअर द लोड काढावं लागणार आहे हा नंतर पी काढता येईल पी काय असतं माहिती का हे पहा फोर्स टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू लेंथ असते हा जे तुम्हाला फिरवायचंय तर मग तुम्हाला जर टॉर्क माहित असली हा टॉर्क माहित असली लेंथ दिलेली तरी 400 mm तर पी भेटून जाईल अरे पॉवर नाही हा पी म्हणजे फोर्स रिक्वायर्ड टू हे हलवायला लागणारं फोर्स लिव्हर आलं लक्षात तर इकडे बघा सगळ्यात पहिले टी वन काढायचं आता टी वन म्हणायचं टी ला काय म्हणायचं टी वन हा टी वन प्लस टी सी म्हणजे टी राहील आता टी वन काय राहील डब्ल्यू टॅन अल्फा प्लस फाय इंटू टी बाय डब्ल्यू किती आहे 20 इंटू 10 to the power 3 इंटू टॅन अल्फा किती आहे 7.25 प्लस फाय किती आहे 10.20 डी किती आहे डायमीटर 120 भागिले 2 किती येतं उत्तर आहे टी वन किती येतं 5 सांगा किती 377.20 इंटू 10 to the power 3 न्यूटन एम एम न्यूटन एम बरोबर आहे टी वन आल्यानंतर काय करायचं इकडे लक्ष द्या टी वन आल्यानंतर टी काढायचं टी काढायसाठी पहिले टी सी काढावं लागेल टी सी असतं म्यू डब्ल्यू आर म्यू टू डब्ल्यू आर म्यू टू डब्ल्यू आर म्यू टू किती आहे सेकंड कोएफिशियंट जर दोघांत एकच कोएफिशियंट फ्रिक्शन दिलं तर एकच वापरायचं 0.25 इंटू 20 इंटू 10 to the power 3 आणि मीन रेडियस किती काढली आपण 112.5 R1 प्लस R2/2 किती येतं हे 562.5 इंटू 10 to the power 3 न्यूटन एम एम हा तर आता टी इज इक्वल टी वन प्लस टी सी टी वन किती आहे 377.20 इंटू 10 to the power 3 प्लस 562.5 इंटू 10 to the power हे किती येतं 900 इंटू 10 to the power 3 न्यूटन आहे आलं आता बघा फोर्स काढायचा आपल्याला टॉर्क इज इक्वल टू पी इंटू एल असतं पी इंटू एल टॉर्क किती आहे 939.7 इंटू 10 to the power 3 आणि लेंथ किती दिलेली आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये लेंथ 400 तो लिव्हर जो आहे 400 mm तर किती येतं पी आणि युनिट बॅलन्स करायचं हे पहा इथं न्यूटन मीटर करायची गरज नाही बरं का कारण हे एम एम मध्ये लेंथ पण एम एम मध्ये जर लेंथ मीटर मध्ये असले असते त्याला एम एम कधी करायचं तुम्हाला डोकं लागलं पाहिजे किती येतं 2325 न्यूटन आलं नंतर आता पी झालं तर आता हे झालं राईस मध्ये आता फॉल मध्ये काढायचं टी टू इज इक्वल टू डब्ल्यू टॅन अल्फा फाय मायनस अल्फा इंटू डी/2 डब्ल्यू किती आहे 20 इंटू 10 to the power 3 आणि फाय किती आहे फाय 10.20 मायनस अल्फा किती आहे 7.25 डायमीटर किती आहे 120 आहे ना 120 भागिले 2 किती येतं टी टू 61.83 इंटू 10 to the power
3 न्यूटन एम एम. मग टी नवीन टी काढायचं लोअर वाला. हा याला वाटलंच तुम्ही लोअर लिहू शकता, नाही लिहिलं तर चालतं. T2 प्लस TC 61.83 इंटू 10⁻³ प्लस TC किती आहे 565.5 इंटू 10⁻. लोअरची टॉर्क ही याच्यापेक्षा कमीच येईल बरं, पहिल्यावाल्यापेक्षा खूप कमी येईल. 600 इंटू 10⁻³ झालं. तर हे झालं. आता काय करायचं, पी काढायचं. TL इज इक्वल टू पी इंटू एल. हा 624.33 इंटू 10⁻³ भागिले 400. लेंथ किती येते, सॉरी पी किती येतं, त्याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे. आलं 1500 न्यूटन. समजलं, लक्षात कळालं.